चल लवकर चल लाईट चल बीट बंद कर. हवर उशीर झालाय. उव्वा, उव्वा. सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा आत्ता शिवी घातली याने. तर झाले किती 9 नाही कुणाल 9-7 कुणाल रडायचंच नाही अजिबात. आता जस्ट मी कॅमेरा बंद केला आणि तू शिवी दिली होतीस. 9-7 झालेला आहे आपला काउंट. कुणाल 9 आहे आणि मी 7 सध्या मी पहिले 7 वगैरे होणार नव्हतं. मी पकडले म्हणून 7 झालंय. ते जाऊ दे आता बोललेच ते. पण आता आम्ही निघतोय नागपूरला जायला फायनली. मला थोडासा उशीर झालाय पण या लग्नाच्या निमित्ताने मला आमच्या लग्नात आम्ही केलेला जे काही प्लॅनिंग होतं ना त्याच्यातल्या आणि याच्यातल्या हे असं जर आम्ही बघितलं तर आम्हाला कळतं की काय आमचं कुठे चुकलं होतं. त्याच्यामुळे मी विचार केला की या व्लॉगमध्ये मी तुम्हाला त्या बाबतीत गाईड करते की काय कुठे चुकतं. सो जर तुम्ही लग्न करत असाल तर माझे यापुढचे सगळे व्लॉग नक्की बघा की मी तुम्हाला गाईड करणार आहे की आम्ही जेव्हा असं वेडिंग आपण जेव्हा दुसरीकडे डेस्टिनेशन वेडिंग करतो तेव्हा आपण कुठे कुठे चुकतो. सगळ्यात पहिलं मी निघते आणि त्याच्यानंतर मग मी या विषयावरती तुमच्याशी बोलते. डन. ओ शूज पण घातलेस माझे राहिले बघ कसं लाईट असं असतं. तरी मी आता ह्यो कॅमेरा चालू ठेवला नाही तर तुमका अजून कळला असता. या दरवाजातून त्या दरवाजात त्या दरवाजातून या दरवाजात. आता फायनली बंद. व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. चल आली चल तू चल. माझ्या आवडते आवडता मी ती बोलतो कारण ती माझी पॉगल आहे. आता पण तू गाणंच म्हणत होतस आणि आता पण तू म्युझिकच करत होतस. आता मी ते प्रत्येक वेळेला रेकॉर्ड करणार आहे आणि दाखवणार आहे. खूप मोठी लाईन आहे आता. किती होईल वेट? 34. जिम मध्ये उचलतो मी मला माहिती आहे. आणि अशा प्रकारे आम्ही 3 किलोसाठी 2100 रुपये भरलेले आहेत. 3 किलो एक्स्ट्रा झालंय. बरोबर अंदाज होता. तुमचा अंदाज एकदम परफेक्ट. का रडते पण बावळट आहेस काय? मी घेतलं होतं पण ते लगेज मध्ये टाकायचं. केबिन बॅग मध्ये कोण स्प्रे घेतं का? पण कमी होता तो. कमी होता बिता काही नसतं. स्प्रे घ्यायचाच नसतो. 100 ml चालतो ना. नाही चालत. स्प्रे चालतच नाही. चालतो नाही. किती लोकांचं खातात चालेल. एक्सपेन्सिव्ह होता तो. चल काहीतरी खाऊच. हा नको. विमानात घेते विकत. माझं वेगळं. तरी पण नसतं आलं. तरी पण स्प्रे नाही घेऊ शकत. सगळं चालतं. मला ना पैसे फुकट गेले की काय माहीत का त्रास होतो. एकतर आता 3 किलो वजन वाढलं होतं लगेचचं. तरीसुद्धा मी म्हटलं की ठीक आहे चलो आणखी एवढ्या बारीक सारी गोष्टी नाही बघायच्या. आणि मी तेवढं सहन केलं होतं. म्हणजे मी दाखवलं की नॉर्मल ओके चलो 2000 रुपयेच तर झाले एक्स्ट्रा देऊन टाकूया. पण त्याच्यानंतर जेव्हा माझ्या मेकअपच्या एकतर मी खूप कमी मेकअपच्या काही गोष्टी घेते आणि ज्या घेते त्या चांगल्यातल्या घेते. तर ते एवढं कौतुकाने घेतलेली एक्सपेन्सिव्ह गोष्ट जेव्हा त्यांनी त्या पेटीत टाकली तेव्हा वाईट वाटलं. तर आमच्या लग्नाच्या वेळेला काही प्रॉब्लेम झाला होता माहिती का. आम्ही सगळे गेस्ट वगैरे जे काही तर सगळी प्लॅनिंग कुणालची आणि माझी होती. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हालाच माहीत होत्या.
आणि आम्हीच सगळ्या गोष्टी तिथे मॅनेज करत होतो. तर कोणी जे येणारे होते ना ते सगळे आम्हालाच फोन करायचे, मग आम्ही इथे पोचलो आहे, आम्ही आता निघालो आहे, मग आता हे कसं यायचं, मग हे कसं करायचं. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे एक तर स्वतःचंच लग्न आणि आम्हालाच फोन येतात, आम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, त्यामुळे चिडचिड होत होती. इथे आता जे आम्ही लग्नाला जातो त्यांनी खूप छान ती गोष्ट मॅनेज केली आहे. त्यांनी गेस्टचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, जे त्यांचे गेस्ट येणार आहेत ते तर त्यांनी पण आमच्यासारख्याच लिमिटेड लोकांना इन्व्हाइट केलं आहे. सो त्या लिमिटेड लोकांचा त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. त्याच्यात त्यांनी कोण कुठून कधी येतं आहे हे सगळं त्या एक्सेल शीटमध्ये मेंटेन केलं आहे. त्यांनी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा काही विचारायचं असेल तर त्या वेडिंगच्या घरात फोन करण्यापेक्षा, म्हणजे त्या नवरीला आई वडिलांना त्यांना फोन करण्यापेक्षा त्यांनी एक डेडिकेटेड माणूस दिला आहे. त्या माणसाला तुम्ही फोन करायचा आणि त्याला तुमचे जे काही प्रश्न आहेत, मग काय कुठे हे आलो ते हे सगळं त्याला विचारायचं आहे. त्यानंतर पिकअप ड्रॉपसाठी त्यांनी एक वेगळा नंबर दिला आहे आणि हॉटेलच्या बुकिंगसाठी त्यांनी एक वेगळा नंबर दिला आहे. सो त्यांनी असं हे सिस्टमॅटिक सगळं मस्त मॅनेज केलं आहे, ज्यामुळे गोष्टी खूप सोप्या होतात ज्या आम्ही केल्या नव्हत्या सोप्या. भुक्कड बाबा भुक्कड. चल आता चल, तू आलास आणि माझं बोलणं राहिलं. लोकांना मी सांगत होते की आपण काय चूक केली लग्नात ती, म्हणजे ती त्यांनी करू नये. आता यांनी कसं आपल्याला एक एक नंबर दिलाय, त्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही कोऑर्डिनेट करायचं. आपण ते केलं नव्हतं. आपण सगळं आपल्यावरतीच ठेवलं होतं आणि सगळ्यांना फक्त सांगितलं होतं की तुम्ही या तिकडे, आलो की आपण बघू. आणि मी ती केली होती एक्सेल शीट, पण ती राहिली ॲक्च्युली. आता आमची फ्लाईट तर झाली आहे डिले, पण काही ऑप्शन नाही आहे. आता थोडी वाट बघावी लागणार आहे. 11:30 वाजता फ्लाईट निघेल नागपूरला जायला, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. तर माझा स्प्रे गेल्यामुळे मला थोडं दुःख झालं होतं, पण त्यापेक्षा जास्त दुःख ही माझी जी सीट होती ही 30A आणि B होती आणि अचानक मला चेंज करून देण्यात आली. जेव्हा मला कळलं की ती आहे 29A आणि B, म्हटलं ठीक आहे, एवढं काही आपण हे नाही करायचं. पण जेव्हा मी फ्लाईटमध्ये गेले आणि मी त्या 30A आणि Bची सीटची हे बघितली की त्याची लेगरूम खूप मोठी आणि हे सगळं आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण आम्ही सीट सिलेक्ट करण्यासाठी तसेही पैसे दिले होते. पण ठीक आहे, मी वेब चेक इन केलं नव्हतं, त्यामुळे झाला असेल कदाचित प्रॉब्लेम, किंवा त्यांना मनमानी कारभार इंडिगोकडनं तसंही कोणी काय एक्सपेक्ट करू शकतं. त्याच्यामुळे जे काही झालं त्या गोष्टी मी असा विचार केला की आजचा दिवस हा आत्तापर्यंतचा खराब आहे. आता मला काही विचार नाही करायचा आहे, पण मी ज्या गोष्टीसाठी नागपूरला चालले ते जाऊन मला एन्जॉय करायचे पुढचे 3 दिवस आणि नंतर कामाला लागायचंच आहे नेहमीप्रमाणे. त्याच्यामुळे आता आम्ही नागपूरला पोहोचलो. नागपूरला पोहोचायलाच आम्हाला वाजले 2. म्हणजे खरं तर आता मेहंदीपेक्षा जास्त मी जेवायला आले असंच मला वाटायला लागले. आणि आता कुणाल बॅगसाठी थांबलं आहे. मी एक बॅग घेऊन बाजूला उभी आहे. काय बोलले? स्प्रे पाठवलाय, स्प्रे. आली का? कुठे? कुठे गेला? चल लवकर. ते घे आता, चल सगळं सेव्ह करतो ना तिथे टाईम म्हणून टाईममध्ये गेलंच ना, टाईमिंग केलंच ना ते 2 सेपरेट तर आम्ही आहोत लडकीवाले आणि थोडे दिवस आम्ही पुढचे आता नागपूरमध्ये असणार आहोत. ह्या सगळ्या वेडिंगच्या सगळ्या फेस्टिव्हिटीज जे काही आहेत, इव्हेंट सगळे आम्ही मस्त एन्जॉय करणार आहोत. सांगितलं होतं की तू पाठवशील नको मला, विचारलं ना फ्लाईटसाठी. 5 वाजतापासून आलो आहे सकाळी. म्हटलं मला माहीत होतं, सांगितलं होतं. चालू आहे आणि कुणालने कामाला लगेच सुरुवात केली आहे. कुणाल आता काम करतोय. आता हा गुणगुणत बसणार आहे. कुणाल
कुणाल आता तू काय करतोयस? ते डाउनलोड करतोय. ओके. साववारी. आता मस्त पोचलोय आणि मी अशी छान छोटीशी मेहंदी काढली आहे. जास्त मी काढली नाही कारण शूट्स आहेत नंतर आणि त्यामुळे मालती वाटतेस. प्रॉब्लेम होणार. कुणाल प्लीज गप्प बस आता. कालपासून मला एकतर संजय दत्त म्हणतोय, आता संजय वालावलकर म्हणतोय सकाळपासून, आता मालती. हेला. तर अशी मस्त मी मेहंदी काढली आहे आणि आता थोडा वेळ झोपते कारण झोप नाही झाली आणि मग संध्याकाळी परत जायचंय पार्टीला. सो पुढचे काही दिवस आम्ही नागपूरमध्ये आहोत, त्याच्यानंतर आम्ही वाघ बघायला पण जाणार आहोत. वाघांनी पण आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आहे, त्यांच्या इकडे पण जायचं आहे आम्हाला. तर वाघांकडे पण जाऊन वाघांना भेटून मग आम्ही मुंबईला येणार आहोत. तर हे सगळे जे मस्त वेडिंग, मला असं वाटतं की माझ्या लग्नानंतर मी आत्ता मेहंदी काढली. हो ना कुणाल? नॉट इंटरेस्टेड. कुणाल काम करता, कुणाल खय गेलं तरी काम करता, नुसतं असंच करीत असता. मरा दे, मी मस्त चेंज करते आणि मी झोपा काढते बाबा. मला दे. काय म्हणतेस कुणाल? स्प्रे कुठं आहे तुझा? कुठं आहे तुझा स्प्रे? कुणाल माझी मेहंदी रंगली नाही, काय विषय? काय रे? रंगली नाही तू. दिवसा ढवळ्या रात्र केली आहे आम्ही, दिवसा ढवळ्या. म्हणजे बाहेर किती प्रकाश मी दाखवते, पण आम्ही ठीक आहे लख उजेड आहे, पण आम्ही एकदम काळोख. आता गप रात्र झाली समजून झोपायचं. आत्ता माझी मॉर्निंग झाली आहे आणि आता मला रेडी व्हायचं आहे आणि रेडी व्हायचं आळस नेहमीप्रमाणे. पण मी तुम्हाला काहीतरी दाखवते. काकानी ह्या कार्डसोबत त्यांनी ह्याच्यामध्ये इनो आणि पॅन्डी वगैरे या सगळ्या गोळ्या वगैरे पण ठेवल्यात गेस्टसाठी. आणि हे असं सगळं छोटंसं गुडीज, बिस्किट, ताक वगैरे असं छोटं छोटं काय काय मस्त असं पॅक ठेवलं. पण हे मला जास्त आवडलं. ताप आला, डोलो घ्या, हे घ्या, सॅरडॉन घ्या, डोकं दुखते तर हे घ्या, ते घ्या. तसा माझा नवरा फार गुणाचा आहे, कधी कधीच माती खातो. कुणाल आता मी ते आयुष्यात पहिल्यांदा माझा पदर असा अडकलेला, तो सोडला याच्यात अडकला होता. तर ही आहे आमची मस्त अशी शॉपिंग. सो माझा आहे जे आहे आउटफिट हे आहे हस्तकलामधून ठाणे, तिथून तुम्ही घेऊ शकता. मी लिंक कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, नंबर त्यांचा, तिथून तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता. ही साडीच आहे पण ही खूप मस्त वाटते. आणि ऑफकोर्स कुणालचं हे आउटफिट जे आहे ते आहे लगूनमधून, आणि ते सुद्धा ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामधलं खरंच खूप चांगलं शॉप आहे जिथे आम्हाला पटकन जाऊन शॉपिंग करता आली. सो कुणाल सुद्धा आज काय ऐकत नाही. कुणाल आपल्याला फोटोज काढायचे आहेत रे. चल खाली वगैरे बघ. खाली नाही, त्यांच्या इथंच बघूया. गाईज प्लीज कॉम्प्लिमेंट की मी कशी दिसते, कारण ही रेडी टू वेअर साडी असली तरी सुद्धा मी काहीतरी गोंधळ घातलाय, पण तरी पण मी मॅनेज केलंय माझं विदाऊट अंकिता. अंकिताशिवाय मी कसं काय हे करू शकते मला कळत नाही. थांबून मी तुम्हाला कसं कुणाला ते खाली आले की आपल्याला फोन करतील. मी हा मेकअप केलाय. अंकिता प्लीज जर तू हा ब्लॉग बघत असशील तर प्लीज कमेंट करशील की मी काही सक्सेसफुल होतीये का याच्यामध्ये. मी थोडाफार मेकअप केलाय, मला एवढाच मेकअप आवडतो. आणि बाय द वे दिस आय मेकअप याचं थोडंसं कौतुक करशील जर चांगला केला असेल तर. कळेल मेहंदी गेल्यावर कसं वाटतं ते सांगितलं तेव्हा. स्प्रे कुठं गेला? कुठेही लग्नाला गेल्यानंतर कुणाला असे मस्त 2-4 लहान मुलं हेरतो, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसतो, त्यांच्यासोबत गेम खेळत बसतो आणि स्वतःचा असा वेळ घालवत बसतो.
तर इथेही त्याने मस्त फ्रेंड्स मिळवलेत आणि त्यांच्यासोबत तो आता गेम खेळत बसलाय. तर पार्टी झाली आहे. आता आम्ही परत हॉटेलला निघालो आहे कारण उद्या सकाळी लवकर यायचं. उद्या सकाळी हळद आहे आणि हळदनंतर संध्याकाळी रिसेप्शनसुद्धा आहे. प्री वेडिंग रिसेप्शन आहे. गाईज वी आर बॅक. आणि ही प्रणामची ज्वेलरी आहे. मी अजून कोणाला सांगितलं नाही, पण प्रणाममध्ये ह्या सगळ्या गोष्टी पण आता लवकरच तुम्हाला दिसतील छोट्या छोट्या. पण हे खूप छान आहेत असे क्यूट. जे मला ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी आता प्रणाममध्ये हळूहळू तुम्हाला ते दिसणार. तर आम्ही ते लवकरच तुमच्यासाठी तुम्हाला म्हणजे ते खरेदी करता येतील असं आम्ही लवकरच डिक्लेअर करू. म्हणजे हे तर करूच शकता तुम्ही स्क्रीनशॉट प्रणामच्या नंबरवरती पाठवला की मिळून जाईल. तर आता आम्ही मस्त पोचलो आहे हॉटेलला आणि आता कुणाल काम करणार आहे लॅपटॉप कुठं त्या बॅगमध्ये. तर आता कुणाल काम करणार आहे आणि त्यामुळे मलाही ते काम त्याचं काय तो करतोय ते ते सगळं बघावं लागणार आहे, ऐकावं लागणार आहे. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या मस्त आहे हळद आणि हळद नंतर संध्याकाळी आहे रिसेप्शन. सो उद्या आपण भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय.